आमदार संग्राम जगताप यांच्या द्वेषपूर्ण वक्तव्यावर मुस्लिम समाजात तीव्र संताप। जिंतूर पोलिसांकडे तक्रार दाखल। अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी अलीकडे केलेल्या सार्वजनिक भाषणातील मुस्लिम समाजविरोधी द्वेषपूर्ण आणि भडकाऊ विधानांमुळे आज जिंतूर शहरातील मुस्लिम बांधवात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या वक्तव्याविरोधात नागरिकांनी एकत्र येऊन जिंतूर पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली। तक्रारीत नमूद केले आहे की आमदार संग्राम जगताप यांनी अलीकडील भाषणात म्हटले की दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने खरेदी फक्त हिंदू व्यावसायिकांकडूनच करावी। आपल्याला दिवाळीची खरेदी केवळ हिंदूंच्या दुकानातूनच करायची आहे। या विधानामुळे समाजात धर्मीय द्वेष, तणाव आणि भेदभावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले। तक्रारीत पुढे म्हटले आहे की आमदारांचे हे वक्तव्य भारतीय दंड संहितेच्या कलम 153A, 295A तसेच 505(2) अंतर्गत गुन्ह्याच्या स्वरूपाचे असून त्यांच्या विरोधात योग्य ती फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तक्रारदारांच्या वतीने पठाण वसीम खान, समीर जानिमिया, हारून लाडले, सिद्दीक कुरेशी, जावेद मिर्झा, खाजा कुरेशी, अॅडव्होकेट उस्मान लाडले तसेच अन्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या अर्जावर आहेत। तक्रारदारांनी म्हटले आहे की देशात सणांच्या निमित्ताने सामाजिक सौहार्द आणि बंधुता राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे। अशा द्वेषजनक विधानांनी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून पोलिसांनी त्वरित कारवाई करावी। दरम्यान या प्रकरणी जिंतूर पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्याची खात्री दिली असून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे। अहमदनगरचे जे आमदार आहेत संग्राम जगताप यांनी जो एक प्रकारचा वचपाच लावला आहे की जातीवाचक द्वेषपूर्ण वक्तव्य देण्याचा, तो त्यांनी सुरू ठेवून आता सणासुदीचे काळ आहेत, एका विशिष्ट समाजाकडून खरेदी करा, एका विशिष्ट समाजाला आर्थिक फटका द्या, अशा प्रकारची भाषा ही निव्वळ असंवैधानिक भाषा आहे। एक संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने असे बोलणे म्हणजे खूपच लज्जास्पद आहे आणि शासनाने याकडे चिंतित नजरेने पाहणे गरजेचे आहे आणि याची दक्षता घेणे सुद्धा गरजेचे आहे। कारण की असे द्वेषपूर्ण वक्तव्य करून आपल्या या महाराष्ट्राची जी शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण आहे ते खराब करण्याचा जो प्रयत्न आज वारंवार होत आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे, या आशयाची मागणी घेऊन आज आम्ही जिंतूर पोलीस स्टेशन येथे सर्वपक्षीय लोकांकडून एक अर्ज या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेबांना दिलेला आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, ही आमची मागणी आहे। जगताप जैसे लोगों के ऊपर एफआईआर दाखिल होना जरूरी है। सिर्फ लेटर देने, निबंधन देने से कुछ भी नहीं होने वाला है। इलेक्शन करीब है, जब भी इलेक्शन आने लगा तो कुछ लोग शहर के अंदर या पूरे महाराष्ट्र में जातिवाद का माहौल बना रहे हैं। हमारी पुलिस डिपार्टमेंट से दरख्वास्त है कि जो लेटर हमने आज उन्हें दिया इसके ऊपर वो उन्हें दाखिल करके हमें एफआईआर दे, और अगर आज उन्होंने ये काम नहीं किया तो इंशाल्लाह आगे हम एक बड़ा कानूनी तरीके से जो है तो आंदोलन करेंगे तहसील के सामने या पुलिस स्टेशन के सामने। राष्ट्रवादीचे आमदार जगताप, अहमदनगरचे आमदार जगताप यांनी मुस्लिम समाजाविषयी वेळोवेळी जे द्वेष पसरत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर सक्तीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज सर्वपक्षीय मुस्लिम समाजाच्या युवकाकडून आज पोलीस निरीक्षक साहेबांना करण्यात आलेली आहे। आम्ही आता साहेबांना निवेदन दिलेलं आहे, साहेबांनी निश्चितच कारवाई करू आणि चौकशी करून कारवाई करू। पण आम्ही इतर पोलीस स्टेशनला झालं, पण आम्ही पक्षाचे नेते अजित पवार यांनाही विनंती करतो की त्यांनी अशा द्वेष पसरवणाऱ्या आमदारावर सक्तीची कारवाई करून त्याला पक्षातून बरतरफ करावे अशी विनंती आम्ही अजितदादा पवार यांना याच्या माध्यमातून करतो। अजितदादा पवारांचा आता थोडी वेळ पहिले स्टेटमेंट आलाय की त्यांची मानसिक स्थिती जागेवर नाही, त्यांच्यावर ताण खूप पडला असल्यामुळे ते असं बोलतात, ही काही पक्षाची हे नाही, वाक्य नाही, त्याबद्दल आपलं काय? त्यांची मानसिक स्थिती जर व्यवस्थित नाही असं जर ते मान्य करत असतील तर मग त्यांना पक्षातून का काढत नाही? त्यांना बडतर्फ करण्याचे अधिकार त्या दादांकडे आहे, आदरणीय दादांनी मग तसे निर्देश द्यावेत जर असं आहे तर।